रात्रीचा 1 वाजलेला आहे आणि मी अजूनही साईटवर आहे माझ्या नव्या ऑफिसच्या. आता याचं रिझन काय? की अनेकदा लोकांना असं वाटतं ना की बिझनेस रन करणं खूप ग्लॅमरस आहे आणि तुम्हाला फॅन्सी ऑफिसेस दिसतात, तुम्हाला फॅन्सी कार दिसतात, सक्सेस दिसतं, सगळं दिसतं. पण मोस्ट ऑफ द लोकांना हे कळत नाही की त्याच्या मागे कधी कधी तुम्हाला अंडर प्रेशर काम करावं लागतं, खूप डेडलाईन्स असतात आणि तुमच्याकडे बेसिकली गिव्हअप करण्याचं चॉईस नसते. सो आजचाच दिवस बोलायचं बोललं तर मी सकाळपासून मी माझं रेग्युलर काम केलंय आणि त्याच्यानंतर मला आता माझ्या नव्या ऑफिसच्या साईटवर यावं लागलंय आणि दुबईमध्ये तुम्ही फिट आउट आणि इंटेरियरचं काम फक्त आणि फक्त रात्रीच करू शकता. सो बेसिकली आता मला ऑलमोस्ट 1 वाजून गेलेत आणि मला ऑन द ग्राउंड थांबावं लागतंय. रिझन फक्त हेच आहे की कॉन्ट्रॅक्टर्स कडून काम फिनिश करून घेणं. लकीली मी दुबईत असल्यामुळे मला बाकी काही कन्सर्न्स नाहीयेत सेफ्टीचे की मी रात्री काम करते आणि त्याच्यानंतर घरी जाणार आहे. ऑफकोर्स माझा दिवस खूप जास्त मोठा आहे, प्रोबॅबली 19 आवर्सचा झाला असेल. पण बिझनेसमध्ये ही चॉईस नसते की तुम्ही गिव्हअप करू शकत नाही. तुम्ही बिकॉज तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी असते तुमच्या कंपनीची, तुमच्या टीमची. पण ऑफकोर्स ही कंप्लेन नाहीये. मला माझं जे काय मी लाईफ चूज केलंय ते मला जाम आवडतं. सो सगळ्याचे प्रोज अँड कॉन्स आहेत की 9 to 5 वाल्यांचे टेन्शन्स कदाचित वेगळे असते. सो तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल? जर तुम्ही 9 to 5 करत असाल तर तुम्हाला तुमचे स्ट्रगल्स काय आहेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्ही बिझनेस ओनर असाल तर तुम्ही अशा हाय प्रेशर सिच्युएशन मध्ये काय करता किंवा तुमचे स्ट्रगल्स काय आहेत हे मला कमेंटमध्ये सांगा.